एलिमेंट। त्यामध्ये प्रथम आपण पाहू सिंगल फेजसाठी वापरण्यात येणारा फ्युजिंग एलिमेंट। आपल्या घरी आपण सहसा किटकॅट टाईपचा फ्यूज यूज करतो। किटकॅट टाईपचा फ्यूज हा 230 व्होल्ट 50 हर्ट्ज 5 एम्पियर आणि सिंगल फेजसाठी वापरला जातो। किटकॅट फ्यूज वापरताना फ्यूजचं कनेक्शन फेजच्या सिरीजमध्ये करावे लागते आणि फेज आणि न्यूट्रल याला आपला लोड लावावा लागतो। लोड हा कुठल्या पण प्रकारचा असू शकतो। फ्यूजचं काम असते ओव्हर करंट प्रोटेक्शन किंवा फ्यूजला आपण करंट लिमिटिंग डिव्हाइस पण म्हणू शकतो। ज्यावेळेस फेज वायरमधून अति जास्त करंट वाहतो त्यावेळेस फ्यूजमध्ये बसवलेला फ्युजिंग एलिमेंट हा गरम होऊन वितळतो आणि फ्यूज तार हा ब्रेक होतो। त्यामुळे फ्यूजमधील जो करंटचा प्रवाह आहे तो इंटरप्ट केला जातो। त्यामुळे जळणारा जो लॅम्प आहे तो विझतो। अशा प्रकारे आपण सिंगल फेजमध्ये ओव्हर करंटपासून प्रोटेक्शन करण्यासाठी आपण किटकॅट टाईपचा फ्यूज यूज करू शकतो। त्यानंतर बघणार आहोत आपण ICDP म्हणजे आयरन क्लॅड डबल पोल। यामध्ये आपण 2 पोल यूज करतो। ICDP मध्ये एक हँडल राहते। हँडल खाली असेल तर ऑफ आणि हँडल वर केलं तर ऑन। ICDP मध्ये इनपुट सप्लायमध्ये एक न्यूट्रल आणि एक फेज असतो आणि ICDP मध्ये जो वायर तार आपण वापरलेला आहे फ्युजिंग एलिमेंट म्हणून तो टिन कॉपरचा वापरला राहतो। कारण की टिन कॉपर वायर हा याचा जो मेल्टिंग पॉईंट आहे हा कमी असल्यामुळे हा लवकर वितळतो आणि आपलं जे सर्किट आहे ते लवकर ब्रेक होते। ज्यावेळेस आपण त्याला सिंगल फेज सप्लाय देतो आणि लोड लावतो ज्यावेळेस लोडमधून हेवी करंट म्हणजे या फ्युजिंग एलिमेंटपेक्षा जास्त करंट प्रवाहित होतो त्यावेळेस फ्यूज एलिमेंट ब्रेक होतो आणि करंटचा प्रवाह बंद झाल्यामुळे लॅम्प आपला बंद होतो। अशा प्रकारे आपण ICDPचा वापर करून करंट प्रोटेक्शन करू शकतो। ICDP सहसा 240 व्होल्ट 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी 16 एम्पियर आणि सिंगल फेजसाठी बसवल्या जाते। अशा प्रकारे आयरन क्लॅड डबल पोल आपण सिंगल फेजसाठी वापरू शकतो। त्यानंतर आपण बघणार आहोत आयरन क्लॅड ट्रिपल पोल। आयरन क्लॅड ट्रिपल पोल यामध्ये आपण 3 फेज घेतलेले आहेत R, Y, B आणि त्यांच्यासाठी आपण 3 फ्युजिंग एलिमेंट घेतलेले आहे। ICDPचा उपयोग आपण 415 व्होल्ट 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी आणि 32 एम्पियर आणि 3 फेजसाठी वापरू शकतो। ICDP मध्ये एक हँडल दिलेले असते। खाली केलेले असलेल्या सिच्युएशनमध्ये ते ऑफ असते आणि वर केल्यानंतर ते ऑन होते। ICDP मध्ये जे इनपुट सप्लाय असतो तो 3 फेजचा असतो। 3 फेजच्या इनपुट सप्लायमध्ये R, Y, B आणि चौथा वायर जो असतो तो न्यूट्रलसाठी असतो। ICDP मध्ये इनपुट सप्लाय हा हँडलला दिलेला असतो। ज्यावेळेस आपण हँडल ऑन सिच्युएशनमध्ये करू त्यावेळेस इनपुट हा आउटपुट सप्लायमध्ये जातो थ्रू द फ्युजिंग वायर। आउटपुटला सप्लाय केल्यानंतर आउटपुट सप्लाय हा आपल्या घरामधील किंवा थ्री फेजसाठी वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या लोडसाठी आपण वापरू शकतो। ज्यावेळेस कुठल्याही प्रकारचा लोड लावल्यानंतर लोड जरा जास्तीचा करंट ओढत असेल किंवा जास्तीचा करंट रिक्वायर करत असेल त्यावेळेस हा फ्युजिंग एलिमेंट ओव्हर करंट प्रोटेक्शनसाठी फ्युजिंग एलिमेंट ब्रेक होतो। कारण की अति जास्त करंट गेल्यामुळे तार हा तपतो आणि तपल्यामुळे तार हा मेल्ट होऊन सर्किट आपलं इंटरप्ट होते। ज्यामुळे आपण
पुढील जे डिव्हाइस लावलेलं आहे त्याचं प्रोटेक्शन करू शकतो विथ द हेल्प ऑफ ICTP आयरन क्लॅड ट्रिपल बोल्ट। ज्या फेजमध्ये ओव्हर करंट होत असेल त्यामधीलच फ्यूज हा आपला इंटरप्ट झालेला आपल्याला पाहायला मिळते। सपोज आर फेजमध्ये जरा जास्तीचा करंट जात असेल तर आपल्याला आर फेज इंटरप्ट झालेला दिसतो, किंवा वाय फेजमध्ये जास्तीचा करंट जात असेल तर वाय फेज ब्रेक झालेला दिसतो, किंवा बी फेजमध्ये जास्तीचा करंट जात असेल तर आपल्याला बी फेज इंटरप्ट झालेला दिसतो। अशा प्रकारे आपण मॅन्युअली ऑपरेट होणारे 3 प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस बघितले, ज्यामधला प्रथम डिव्हाइस होता फ्यूज, दुसरा डिव्हाइस होता ICDP, तिसरा डिव्हाइस होता ICTP। तर फ्युजिंग एलिमेंट हे मॅन्युअली ऑपरेट केल्या जाते, त्यानंतर आपण याला मॅन्युअली म्हणजे माणसाच्या सहाय्याने ऑन किंवा ऑफ करू शकतो। हे कुठल्याही प्रकारचं ऑटोमॅटिक काम करत नाही। तर फ्युजिंग एलिमेंटमध्ये जो फ्यूज स्टार वापरलेला जातो तो आपण लीड कॉपरचा वापरलेला असतो। अशा प्रकारे आपण ओव्हर करंट प्रोटेक्शनसाठी फ्यूज, ICDP आणि ICTPचा वापर करू शकतो। बघणार आहोत आपल्या घरी जे प्रोटेक्शनसाठी वापरले जाणार आहे तो जो बॉक्स आहे त्याला ICDP म्हणतात। ICDP म्हणजे आयरन क्लॅड डबल कोर। सध्या जो ICDP बॉक्स आहे तो ऑफ सिच्युएशनमध्ये आहे आणि जो इनपुट करंट आहे तो बॉक्समध्ये आलेला आहे, पण आउटपुटला कुठल्याही प्रकारचा करंट येत नाही। त्यामुळे हे जे सर्किट आहे आउटपुट सर्किट हे टोटली बंद झालेलं आहे। ICDPचा वापर आपण ओव्हर करंट प्रोटेक्शनसाठी वापरत आहोत। ओव्हर करंट प्रोटेक्शनमध्ये आपण बघू शकतो ICDPमध्ये 2 फ्यूज आहे। एक फ्यूज हा फेज वायरसाठी आहे, दुसरा फ्यूज हा न्यूट्रल वायरसाठी आहे। फ्यूज वायर फ्यूजिंग जो आपण फ्यूज वापरलेला आहे हा किटकॅट प्रकारचा आहे। फ्यूज हा 16 एम्पियर 240 व्होल्ट 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सीसाठी वापरलेला आहे। जर आपण क्लॅड बंद केले आणि आपण ऑफ सिच्युएशनमधून ऑन केले तर आउटपुटला करंट प्रोव्हाइड होऊन सर्किट कंप्लीट होऊन आपल्याला बल्ब ग्लो झालेला दिसेल। आता या स्थितीमध्ये जो वाहणारा करंट आहे तो 16 एम्पियरच्या कमी असल्यामुळे फ्युजिंग एलिमेंट हा जास्त गरम होत नाही आहे आणि त्यामुळे तो मेल्ट होत नाही। पण अशा सिच्युएशनमध्ये हे जी कंडिशन आहे याला नॉर्मल कंडिशन म्हणतात। ज्यावेळेस आपण या ठिकाणी हेवी लोड लावू त्यावेळेस सर्किटमधून जास्त प्रमाणात करंट प्रोव्हाइड होईल आणि आपण वापरलेला जो टीनचा कॉपर वायर आहे तो जास्त गरम होणार आहे, कारण की याच्यामधून वाहत जाणारा जो करंट आहे तो त्याच्या रेटेड व्हॅल्यूपेक्षा जास्त करंट वाहत असल्यामुळे हा गरम होऊन तार मेल्ट होऊन तुटून जाणार। अशा प्रकारे आपण ICDPचा वापर करू आपल्या घराला ओव्हर करंट पासून आपण बघणार आहोत ICTP। ICTPचा वापर आपण ओव्हर करंट प्रोटेक्शनसाठी वापरणार आहोत। ICTP मुख्यतः 3 फेजसाठी वापरल्या जाते। हा जो बॉक्स आहे हा 32 एम्पियर 415 व्होल्ट TPN 3 पोल अँड न्यूट्रल। याच्यामध्ये 3 पोल आहे R, Y, B, रेड, येलो, ब्ल्यू। येणारा जो इनपुट करंट आहे तो R, Y, B आणि चौथा वायर हा न्यूट्रल आहे। त्याच प्रकारे ICTP थ्रू आउटपुट मिळालेलं आहे R, Y, B, न्यूट्रल। इकडे लावलेला लोड हा स्टार कनेक्टेड आहे। स्टार कनेक्टेडमध्ये आपल्याला एक कॉमन पॉईंट मिळत आहे, त्याला आपण न्यूट्रल दिलेला आहे आणि सेपरेट आपण प्रत्येकाला एक फेज दिलेला आहे R, Y, B असे आपण 3 फेज दिलेले आहे। या प्रकारच्या कनेक्शनला स्टार कनेक्शन म्हणतात। स्टार कनेक्शनमध्ये आपल्याला न्यूट्रल हा एक कॉमन पॉईंट मिळतो, ज्याचं काम असते रिटर्न पाथ प्रोव्हाइड करणं, सर्किटला रिटर्न पाथ प्रोव्हाइड करणं। तर आपण ICTP आता बंद करून
सध्याची जी स्थिती आहे ICTPची ती ऑफ स्थिती आहे. आता आपण त्याला ऑन स्थितीत करणार आहोत. तर आपण आता ICTP ऑफ स्थितीतून ऑन स्थितीत करणार आहोत. ऑन स्थितीत सप्लाय आपला सुरू झालेला आहे. आउटपुटला आपल्याला करंट मिळत आहे आणि हा जो याच्यामध्ये येणारा करंट आहे हा नॉर्मल करंट आहे. त्यामुळे आपला फ्युजिंग एलिमेंट जास्त गरम न होता मेल्ट होत नाही. त्यामुळे कुठल्याच प्रकारचं इंटरप्शन आपल्याला करंटमध्ये दिसत नाही. पण आपण जर याला हेवी लोड लावले असता, ज्या फेजमध्ये आपण हेवी लोड लावणार आहोत तो जो फ्युजिंग एलिमेंट आहे तो आपला फ्यूज होणार आहे. अशा प्रकारे आपण 3 फेज प्रोटेक्शनसाठी ICTP वापरलेला आहे आणि सिंगल फेजसाठी आपण ICDP वापरलेलं आहे.